अशा सगळ्या संगीतप्रेमींचं या मैफिलीमध्ये हार्दिक स्वागत। खरं तर आपण सगळी संगीतप्रेमी नाही तर गुरूंवरची निष्ठा असणारी मंडळी सुद्धा आहात। कारण हा जवळजवळ तबल्याच्या घराण्यामधला या ठिकाणचा असा उत्सव आहे की ज्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तबलावादक, पथवाज वादक, रचनाकार आणि श्रेष्ठ गुरु म्हणून प्रसिद्ध असलेले आचार्य पंडित तारानाथजी यांचा हा जन्मशताब्दी महोत्सव आहे। त्यांचे शिष्य आणि त्यांच्या शिष्यांचे शिष्य म्हणजे नाथ शिष्य असा हा योग या ठिकाणी या व्यासपीठावरनं जुळून येतो। त्यांचं जन्मशताब्दी वर्ष साजरं करत असताना त्याचवेळी पेशकारचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे। हा एक आगळा वेगळा योग आहे आणि अशा वेळी अशा कार्यक्रमांना अगदी गुरुजींच्या शिष्यांपासून ते त्यांच्या शिष्यांपर्यंत प्रत्येकाला या व्यासपीठावरनं अतिशय मान्यवरांसोबत आणि त्यांच्या इथे संगतीमध्ये आपली कला सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे। आणि आगळ्या वेगळ्या पद्धतीनं आपण ही आदरांजली जी आहे ती ह्या तबल्यामधल्या अशा महर्षीपर्यंत पोहोचवणार आहोत। आणि त्यासाठी हा जो सगळा इथे या ठिकाणी प्रपंच मांडलेला आहे की एकतर पेशकारचं मुळातच वैशिष्ट्य असं आहे की भारतीय वाद्य असतील किंवा शास्त्रीय संगीतामधली, लोकसंगीतामधली त्या वाद्यांचं डॉक्युमेंटेशन व्हावं, त्यावरचं जे साहित्य आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने जमा व्हावं, ते इतरांपर्यंत पोहोचावं आणि ह्या कला वेगवेगळ्या माध्यमातून जिवंत कशा ठेवता येतील आणि इतरांपर्यंत कशा पोहोचवता येतील यासाठी पेशकारचा प्रयत्न असतो। आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं 2 दिवस चालणारा हा उत्सव आहे, ताल सूर लयींचा उत्सव। आणि यामध्ये आधी मी आपणा सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। मला वाटतं की संगीताच्या मैफिलीला आल्यानंतर आपण नसलेले नियम सुद्धा आवर्जून पाळतो की आपण खूप गांभीर्याने बसतो, तर तशी काही गरज नाही। आपण आनंदाने स्वरांचा, तालांचा आनंद घेणार आहोत, तेव्हा चेहऱ्यावर एक प्रसन्नता आपल्या असायला हवी। कारण काय होतं की आपण अगदी मात्रा मोजायला बसल्यासारखे बसलात की समोरचे वाजवणारे जे असतात ते आणखीन थोडेसे टेन्शनमध्ये येतात, तेव्हा असं नको। एकदा मनमोकळ्या टाळ्या आपल्या होऊ द्या, कारण पहिले जे परफॉर्म करणार असतात त्यांना आणखीन प्रेशर येतं। एकतर इतकी गुरुवर्य मंडळी या क्षेत्रातली समोर बसलेली आहेत तर त्यांचे हार्टबीट्स आधीच वाढलेले आहेत आतमध्ये, त्यात तुमचे चेहरे असे बघितल्यानंतर त्यांचे आणखीन वाढतील। मला कल्पना आहे की आपण सगळी आनंदाच्या क्षेत्रामधली मंडळी आहात, या हृदयीचं त्या हृदयी घालणारी मंडळी आहात आणि त्यामुळं त्या प्रत्येक कलेला आपण दाद देणार आहात। या कार्यक्रमाची सुरुवात जी आहे ती करण्यापूर्वी प्रथेप्रमाणे आपण दीप प्रज्वलन करत असतो, गुरुवर्यांचं आपण स्मरण करणार आहोत। तेव्हा अधिक वेळ न घेता मी दीप प्रज्वलनासाठी पेशकारचे चेअरमन डॉक्टर मिलिंद केरीजी यांना विनंती करतो यांनी व्यासपीठावर यावं। उस्ताद अजीम खान साहेब जे दूरदर्शनच्या सखीच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा असा हा चेहरा आहे, त्यांचं कार्य आहे संगीतामधलं फार मोठं, त्यांनाही विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यावं। पंडित सदानंद नायमपल्लीजी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे, त्यांनाही विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं। पंडित मोहन बलवल्लीजी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे, जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया। ही मान्यवरांची नावं आपण खूप वेळा ऐकलेली असतात। डॉक्टर केदारनाथ मुठेजी या ठिकाणी उपस्थित आहेत, केदारनाथजींचंही मनपूर्वक स्वागत आहे, त्यांनाही विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यावं। पंडित ओमकार गुलवडीजी या ठिकाणी उपस्थित आहेत, गुलवडीजी यांनाही विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावं। विनंती आहे, जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया। आपण जोरदार टाळ्यांनी यांचं स्वागत करूया। आणि जो दीप या ठिकाणी प्रज्वलित होतोय, हा दीप प्रज्वलित होत असताना संस्कृतात एक छान श्लोक आहे, अस्तोमा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्योमा अमृतम गमय। म्हणजे हे दिव्या तू आम्हाला तिमिराकडून तेजाकडे घेऊन चल, हे दिव्या तू आम्हाला मृत्यूकडून अमरत्वाकडे घेऊन चल, आणि हे दिव्या तू आम्हाला अज्ञानाकडून सज्ञानाकडे घेऊन चल। तर असा हा सज्ञानाकडे घेऊन जाणारा आणि ज्ञानमार्गाकडे, संगीतातल्या ज्ञानमार्गाकडे घेऊन जाणारा असा हा दीप या ठिकाणी प्रज्वलित होतोय। जोरदार टाळ्यांनी आपण या दीप प्रज्वलनाला मान्यवरांचं स्वागत आणि आभार की आजच्या या
कार्यक्रमाचा 2 दिवस चालणारा हा जो ताल सूर लईचा स्वरोत्सव आहे आणि ज्या गुरुवर्यांकडे ही सगळी मंडळी तयार झाल्यात आणि अनेक शिष्य हे घडवत आहेत, अशा गुरुवर्यांच्या तस्बिरीचंही पूजन या ठिकाणी होत आहे. जी चित्र दिसत आहेत आपल्याला, ही आपल्या गुरुवर्यांच्या हातातून चितारलेली आहे. कारण आपल्या सगळ्यांना ज्ञात असेल की ते जे स्कूल ऑफ आर्ट्सचेही विद्यार्थी होते आणि चित्रकलेमध्ये सुद्धा त्यांचं तेवढंच प्रावीण्य त्यांनी मिळवलेलं होतं. म्हणजे एखादा कलावंत अनेक कलांमध्ये कसा पारंगत असू शकतो याचं अर्थात आपण या ठिकाणी त्या फ्लेक्सच्या माध्यमातून इथे त्या तस्बिरी इथे मांडलेल्या आहेत. त्यांची अनेक चित्र आहेत, पण आज असा त्यांच्या शिष्यांचा एक हे होता की अरे स्टेजवर सजावट करताना आपण नेहमी फुलं वापरतो, आणखीन वेगवेगळ्या पद्धतीने सजावट करतो, पण जर आपल्या गुरुजींचा जन्मशताब्दी महोत्सव आणि त्याच वेळी इथं सादरीकरण तबल्याचं होणार आहे, पण त्यांच्या कलेचं थोडंसं वेगळ्या अंगाचं दर्शन जर आपल्याला झालं तर ते का नाही करावं. आणि म्हणून व्यासपीठावर जी आपल्याला मोजकी जी छायाचित्र दिसत आहेत ती त्यांच्या हातातून रेखाटली गेलेली आहेत. त्यांच्या कलेसाठी आपण एकदा जोरदार दाद द्यायला हवी. आणि आधी तयारी सुरू होती तेव्हापासून उपस्थित होती, नाहीतर बऱ्याच वेळा मान्यवर येणार म्हणून वाट पाहावी लागते. इथे तर ते सुरुवातीपासून उपस्थित होते, त्याबद्दल जो कार्यक्रमाला थोडासा विलंब झालाय त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि अधिक वेळ न घेता आपण पहिल्या परफॉर्मन्सकडे वळूया.